सिंधुदुर्गातील सेतू सुविधा केंद्राचं काम हे एका गुजराती कंपनीला दिल्यानंतर सिंधुदुर्गामध्ये राजकारण रंगू लागले आहे। आपण आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील तहसीलदार कार्यालयामध्ये आहोत आणि त्या सेतू केंद्रामध्ये जे कर्मचारी जे कार्यरत आहेत, जे काम करणारे आहेत, ते स्थानिकच असल्याचं तहसीलदारांकडून सांगण्यात आलं। त्यामुळे सिंधुदुर्गामध्ये हे जे संपूर्ण जे कर्मचारी आहेत ते सेतू केंद्रांमध्ये हे पूर्णतः स्थानिक असल्याचं देखील निष्पन्न झालं। त्यामुळे कुठेही कर्मचारी हे बाहेरचे कर्मचारी नसल्याचं देखील सांगण्यात आलेलं। आपण हे सेतू सुविधा केंद्र जे आहे ते पाहू शकता की कशा प्रकारे आपल्याला तहसीलदार यांनी आतमध्ये जाण्यास परवानगी दिलेली नाही आहे। त्या पण मात्र इथं लोक खूप जमलेले, पण हे सगळे जे कर्मचारी आतमध्ये जे काम करणार आहेत ते पूर्णपणे कर्मचारी हे स्थानिक असल्याचं देखील सांगण्यात आलं। आणि हे 9/1/2025 म्हणजे जानेवारीपासून हे सेतू सुविधा केंद्रचे टेंडर जी प्रक्रिया आहे ती सुरू केलेली आहे आणि ती जिल्हाधिकारी यांनी थेट त्यांना गुजरातच्या एका कंपनीला वर्क ऑर्डर देऊन आदेश देखील दिलेले। त्यामुळे ते जी कामाची जी प्रक्रिया ती लवकरच सुरू होईल असं जिल्हाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले आहे। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।